हॅलो फ्रेंड्स, आज एकादशी निमित्त आज आपण साबुदाणा खिचडी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा आणि मिरची हे लागणार आहे. शेंगदाण्याला मिक्सर मारून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 पडी तेल, त्यानंतर मिरची, त्यामध्ये बटाटा घालून ते थोडा वेळ चिरून घेतलेला कापलेला बटाटा आपण यामध्ये उकडलेला पण वापरू शकतो. त्यामध्ये वाफेवर थोडा वेळ हे होऊ द्यायचे 5 मिनिटासाठी. आणि हा चांगल्या प्रकारे झाल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा मिक्स करायचे आपल्याला. शेंगदाण्याची पावडर, चवीनुसार मीठ आणि हे चांगलं परतून घ्यायचे. सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर झाकण ठेवून ते 5 मिनिटं होऊ द्यायचे. स्वादिष्ट साबुदाणा खिचडी तयार आहे. नमस्कार.